आपण बघतोय की शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या दीपोत्सवाला सुरुवात झाली आणि या दीपोत्सवाच्या 9व्या वर्षात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जात आहे। उद्धव ठाकरे सपत्नीक सहकुटुंब इथे हजर आहेत। राज ठाकरेंच्या भगिनी जय जयवंती या सुद्धा तिथे आपल्याला दिसत आहेत। अमित ठाकरे, अनिल देसाई, तेजस ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री या सुद्धा तिथे दिसत आहेत। उद्धव ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे। कळ दाबून तिथे आता फटाक्यांची आतषबाजी केली जाईल, रोषणाई केली गेलेली आहे आणि या रोषणाईची कळ दाबून त्यांनी या दीपोत्सवाचं उद्घाटन केलंय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आजचा 13वा वर्षी या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे। मी बाळा नांदगावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचं आहे। मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनी स्वागत करायचं आहे। मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचं आहे। तुमचं स्वागत, शुभेच्छा, धन्यवाद। मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। शिवाजी पार्क, पूर्ण शिवाजी पार्क हे मैदान रोषणाई तिथे केली जाते, त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी केली जाते। पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न असतो आणि गेल्या 13 वर्षापासून मनसेनं शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव सुरू केलेला आणि विविध मान्यवर या दीपोत्सवाला हजेरी लावत असतात। गेल्या वर्षी अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं होतं। यावेळेला राजकीय औचित्य आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत आणि त्या अनुषंगानं आजचा हा क्षण महत्त्वाचा आहे। गेल्या काही दिवसांपासून, खरं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून 6 ते 7 वेळा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आज ही 7वी वेळ आहे ज्यावेळेला ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। 5 जुलैला पहिल्यांदा हे दोन्ही ठाकरे बंधू वरळीच्या डोममध्ये एकत्र आले आणि त्यानंतर सातत्यानं 6 ते 7 वेळा हे दोन्ही बंधू वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या
कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत आणि आज दीपोत्सवानिमित्त सुद्धा ते पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसतात. उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. दीपोत्सवाचं 13वं वर्ष आहे. खरं तर दीपोत्सव जरी निमित्त असलं तरी सुद्धा ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणं या दृष्टीनं या दोघांचं या दीपोत्सवाला हजर राहणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे आणि दोन्हीकडचे प्रमुख नेते सुद्धा या दीपोत्सवासाठी उपस्थित आहेत. ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे त्यामुळे एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधूंच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.